नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत. ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन एक इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी झालेलं आहे, जसं इंडियन ओव्हरसीज बँकेचा जो रिझल्ट आलेला आहे, थोडासा व्हिडिओ पब्लिश करण्यास लेट झालेला आहे, कारण थोडं सीबीओ एसबीआय सीबीओ होतं, त्याच्यामध्ये मी एंगेज होतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपलं जे काही इंटरव्ह्यूचं ॲक्च्युअल प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, कशा दिशेने आपण प्रिपेअर केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सेल्फ करा, आमच्यासोबत करा, कशा प्रकारे करा त्याच्याबद्दल नाही, पण आपल्याला गायडन्स बघायचं आहे की आपण प्रिपरेशन कसं स्टार्ट केलं पाहिजे आणि कोणत्या दिशेने स्टार्ट केलं पाहिजे. तर आपलं आजचं सेशन सर्वांसाठीच आहे ज्यांचं इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये एलबीची जी एक्झाम होती त्याच्यासाठी क्वालिफाय झालेले आहेत इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी. ओके, तर मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. थोडंसं माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव सुहास डमढेरे आहे आणि मी आरावेमध्ये एक जवळपास 8-9 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर संकल्प सोबत जवळपास एक 2-3 वर्षांपासून मी इंटरव्ह्यूमध्ये स्पेसिफिकली ऑफलाईनमध्ये आणि गरज पडल्यास मी ऑनलाईनमध्ये पण असतोच. त्या प्रकारे मी विद्यार्थ्यांचे मॉक कंडक्ट करतो, त्यांना त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, काय डिफिकल्टीज आहेत त्या सॉल्व्ह करतो. तर हे बेसिक माझं इंट्रोडक्शन आहे. माझं क्वालिफिकेशन इथे आहे, माझे सर्टिफिकेशन्स आहेत, माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, माझा एक्सपिरियन्स. कारण समोरून काही सांगते कोणी, तर कोण सांगते, काय आहे काय व कोणाचं आहे का, हे पण महत्वाचं असतं. त्याच्याबद्दलच हे थोडंसं प्रोफाईल इंट्रोडक्शन. मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअल इंटरव्ह्यू बद्दल बघणार आहोत की नेमकं आपल्याला कसं स्टार्ट करायचं. त्याच्या आधी डॉक्युमेंटचा एक सेट आपल्यासोबत असला पाहिजे, तो खूप गरजेचा असतो. पहा, जनरली काय तर इंटरव्ह्यूचं कॉल लेटर, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म जो फायनल तुम्ही सबमिट केला होता. काही वेळेस मुलं 2 वेळेस 3 वेळेस सबमिट करतात, तो व्हेरीफाय करा. एखाद्याला काही चुकीचं होतं तर ते 2 फॉर्म सबमिट करतो, पण जो फायनल तुम्ही सबमिट करा होता तो बघायचा आणि त्याचा आपल्याला प्रिंट लागणार आहे. त्याच्यानंतर आधार, पॅन, गव्हर्नमेंटचे जे आयडी आहेत, पासपोर्ट, वोटर आयडी, पॅन कार्ड, ऍड्रेस प्रूफ, जर का डिफरन्स असेल ऍड्रेस आधार कार्डवर आणि ऍक्च्युअल ऍड्रेस. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, काही बोर्डमध्ये म्हणजे जे काही बोर्ड असतात एसएससीचे त्याच्यामध्ये बोर्ड सर्टिफिकेट वेगळं दिलं जातं, काही ठिकाणी कॉमनच असतं. जसं की बोर्ड मार्क स्टेटमेंट कम सर्टिफिकेट असा उल्लेख असतो. त्याच्यावर मार्क स्टेटमेंट कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला गरज नाही, पण तिथं वेगळं सेपरेट बोर्ड सर्टिफिकेट दिलेलं असतं, आपल्याला ते लागतं. जनरली आपण त्याला सनद सुद्धा म्हणतो. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, सेमिस्टर वाईज जेवढे सेमिस्टर होते सगळे मार्क मिळून आपल्याला लागतील. हो, सगळे लागतील. भरपूर वेळेस कॅन्डिडेटला प्रॉब्लेम जातात. कन्सोलिडेटेड मार्कशीट जर असेल तर ट्रान्सक्रिप्ट म्हटलं जातं. जनरली जे काही ऍग्रिकल्चरचे स्टुडंट्स आहेत, इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, त्यांना एक ट्रान्सक्रिप्ट मिळते ज्याच्यावर सर्वच सेमिस्टरचे मार्क्स असतात. ते डिग्री सर्टिफिकेट यस हे लागतंच आपल्याला. आणि जर का प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असेल, नेमकं नुकतीच तुम्ही पासआउट झाले असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रोव्हिजनल पण चालेल. रिसेंट पासपोर्ट फोटो 5-6 ठेवून द्या. रिझ्युमे असेल तर ठेवा, नसेल तर असं काही नाही, पण असेल तर चांगली गोष्ट आहे. फी रिसिप्ट, एक्झाम ऍडमिट कार्ड, जे काय प्रिलिम्स मेन्स आपल्याला लागतील ते. हे बेसिक सेट. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं, कधी पोलीस व्हेरिफिकेशन असतं, अशा गोष्टी असू शकतात. ओके, तर हा पहिला झाला आपला डॉक्युमेंटचा कन्सेप्ट. आता मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करू, म्हणजे मी इंटरव्ह्यू कसा चालतो हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. जे पहिल्यांदा इंटरव्ह्यू देतात त्यांच्या मनात तर खूप मोठं कुतूहल असतं की नेमकं इंटरव्ह्यू मध्ये चालतंच का, कॅबिनमध्ये होतच काय गेल्यानंतर. तर मित्रांनो, काय होतं ते पहा. जनरली हे आपण आहोत, ड्रॉइंग असं आहे, समजून घ्या. आणि ही एक गर्ल आहे, म्हणजे हा बॉय आणि गर्ल. ओके, थोडं स्माइल करू दोघांना, कारण क्वालिफाय झालेले इंटरव्ह्यू राऊंडसाठी. तर बेसिकली मित्रांनो, ही तुमची पर्सनॅलिटी असते, ती एका म्हणजे एक 4 ऍस्पेक्ट मध्ये अनालाइज केली जाते. सगळ्यात पहिला असतो HR. HR मध्ये तुमचे पर्सनल क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय HR रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात, ते कोणते जातात, एक पर्सनल लेवलचे, ते असतात HRचे ऍस्पेक्ट. त्याचे एक्झाम्पल द्यायचे 1-2 तर बघा, की तुमच्याबद्दल सांगा किंवा इंट्रोड्यूस असेल, कुठून आलात त्याच्याबद्दल सांगा, हॉबीज सांगा, त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ विकनेसेस सांगा, फेवरेट सिंगर, असं काय हॉबी लिहिलेली असेल तर त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन, असे काही क्वेश्चन झाले ते झाले HRचे. प्रत्येक ऍस्पेक्ट बद्दल किंवा प्रत्येक पोर्शन बद्दल आपण डिटेलमध्ये पाहूत प्रश्न नेक्स्ट स्लाइड मध्ये. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो ग्रॅज्युएशन. मी सेकंड याला घेतो इथं. ग्रॅज्युएशन आणि वर्क, तुमचं ग्रॅज्युएशन ज्या स्ट्रीम मध्ये झालेलं आहे, कोणी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर, अशा सगळ्या गोष्टी असतील त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स येऊ शकतात. सिम्पल एक्झाम्पल देतो. ऍग्रीचा स्टुडंट आहे,
त्यासाठी क्वेश्चन येतो रावे मॉड्यूलमध्ये काय केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे नॉलेज आहे तुमच्या शेतामध्ये कसं यूज केलं असे काय क्वेश्चन. त्याच्यानंतर डिग्रीमधले समजा की सीड ट्रीटमेंट कशी असते, ते फिल्टर्स काय असतात, सँड फिल्टरचा फरक काय असतो, ते ट्रॅप काय असतात, असे काही क्वेश्चन्स तुम्हाला येतील. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वर्क एक्सपिरियन्स. तुम्ही जर का कुठं काम केलेलं आहे म्हणजे काय वर्क एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, एखादं समजा छोटं मोठं जरी काम केलेलं असेल तर तुम्ही एक्सप्रेस करू शकता, सर मी इथे या लायब्ररीमध्ये होतो, अटेंडन्सचं काम करायचो, ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करायचं थोडंसं, असं सांगू शकता. म्हणजे बघा असं म्हणत नाही की सर्टिफिकेट पाहिजे त्याला वेटेज आहे का, नाही, बट तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स आहेत, पब्लिक सोबत डिलिंग येतं, असं तुम्हाला ते एक्सप्रेस करता येतं. हे झालं तुमचं ग्रॅज्युएशन HR ऍस्पेक्ट. स्टॅटिक बँकिंगमध्ये काय, बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स जे की स्टॅटिक, जसं मी स्टॅटिक लिहिलेलं आहे म्हणून, जसं की मग तुम्हाला RBIचे गव्हर्नर कोण, मॉनिटरी पॉलिसी बद्दल विचारू शकतील, DD चेक मधला डिफरन्स विचारू शकतील, NFT RTGS मधला डिफरन्स विचारू शकतील. त्यानंतर तुम्हाला काय म्हणतील त्याला NFT RTGS IMPS याच्यातले काय डिफरन्स आहेत ते विचारू शकतील. त्याच्यानंतर हायपोथेकेशन मॉर्गेज काय असं काय विचारू शकतील. हे बेसिक क्वेश्चन्स आहेत रिलेटेड टू बँकिंग, असे काय क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर करंट मध्ये आज जे काय चालू आहे, जसं आता आज बघितलं की नुकतं 1 दिवसापूर्वी जो काय आपण वुमन्स वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतील. कोण कॅप्टन कोण होतं, कुठं झाला वर्ल्ड कप, कोण रनरअप कोण आहे, असे काय करंट्सवर असतात. GST रिफॉर्म झालेले नव्हतं त्याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात. बघा करंटसाठी असं काही स्पेसिफिक नाहीये, बट जे रिसेंटमध्ये मोठ्या न्यूज आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. हे झालं जवळपास शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू कसा चालतो याच्याबद्दलचं एक ओव्हरव्ह्यू. आता बघूया की ऍक्च्युअल क्वेश्चन्स कसे येऊ शकतात. बघा 1-2-3 क्वेश्चन मी तुम्हाला सांगेल, पण डिटेलमध्ये या शॉर्ट व्हिडिओमध्ये मला नाही सांगता येणार. ज्यावेळेस आपण पर्सनल मॉक इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस आपण डिटेलमध्ये क्वेश्चन पाहूया. बघा टेल मी अबाउट युअरसेल्फ. त्याच्यानंतर वाय दिस ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही इंडियन ओव्हरसीज बँकेबद्दल करताय तर वाय इंडियन ओव्हरसीज बँक, दुसरी बँक का नाही, असा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर व्हॉट डू यू नो अबाउट अस अँड दिस रोल, म्हणजे बँकेबद्दल किंवा ज्या काय आता समजा आपण इंडियन ओव्हरसीज बँकेचं बघतो तर इंडियन ओव्हरसीज बँकेबद्दल तुम्हाला काय माहिती. त्याच्यानंतर जो प्रेझेंट रोल आहे LBUचा त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. सगळे क्वेश्चन समोर आहेत, तुम्हाला वाटलं तर एखादा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, आपले क्वेश्चन्स सुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, हा झाला आपला HRचा किंवा पर्सनल क्वेश्चन रिलेटेड. आता ग्रॅज्युएशन रिलेटेड बघा करंट रोल अँड की रिस्पॉन्सिबिलिटी. जर का वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुमच्या काय मेजर अचिव्हमेंट्स आहेत का करंट रोलमध्ये. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन रिलेटेड नॉलेज, मी जसं म्हटलं की जर का ऍग्रिकल्चर स्टुडंट आहे तर त्याला विचारतील रावे मॉड्यूल सांगा. कॉमर्स असेल त्याला विचारतील इम्पॉर्टंट फायनान्शियल स्टेटमेंट सांगा, राईट ऑफ काय सांगा, सेट ऑफ काय असतं ते सांगा. ओके, काय प्रोसिजर असते राईट ऑफ डिफाईन करण्याची, डेप्रिसिएशन काय असतं, असे काय क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर हा ग्रॅज्युएशनचा पार्ट, मी सगळे क्वेश्चन घेत नाही, तर तुम्हाला घ्यायचे असतील असं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन वर्क एक्सपिरियन्स. ऍक्च्युली ते स्टॅटिक बँकिंग आहे, स्टॅटिक बँकिंगचा हा पार्ट आहे. ओके, स्टॅटिक बँकिंग मध्ये बघा NFT RTGS वर्सेस IMPS वर्सेस UPI, चेक डिमांड, ड्राफ्ट मधला डिफरन्स, चेकचे टाईप, क्रॉसिंगचे टाईप्स, CTS काय असतं, त्याच्यानंतर अकाउंटचे टाईप सांगा, KYC म्हणजे काय असतं. ओके, हे काय बेसिक क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. आणि करंटसाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की जसं आता आपण बघितलं की वर्ल्ड कप असतात, आता जो नुकताच झालेला वर्ल्ड कप त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर GST रिफॉर्म. ओके, असे काय क्वेश्चन. इन्कम टॅक्स मध्ये काय झालेलं चेंजेस, इन्कम टॅक्स मध्ये जे काही रिबेट वाढलेली आहे ते किंवा जो काय रिफॉर्म झालेला आहे तो, असे काय क्वेश्चन्स तुम्हाला असू शकतात. मित्रांनो मी हे ब्लँक साठी ठेवलंय की कारण तिथं कोणते बंधनच नाहीयेत, असं स्पेसिफिक मी क्वेश्चन जास्त बोलू शकत नाही. आज तुम्ही व्हिडिओ पाहताय, पण 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर का एखादी मोठी न्यूज आली तर त्याच्यावर क्वेश्चन असतो, त्याच्यामुळे हे ब्लँक आहे. आता मला एक फक्त प्रश्न विचारायचा आहे की सर जर का मला स्वतःहूनच प्रिपरेशन करायचं तर मी कसं करू. बरोबर आहे, हाच प्रश्न समजा भरपूर विद्यार्थ्यांचा असतो. तर मित्रांनो एवढं बघा, आमच्यासोबत प्रिपरेशन करायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल सेल्फ करताय तर एक गोष्ट करा की प्रत्येक म्हणजे आता HR ऍस्पेक्ट असेल, स्टॅटिक बँकिंग असेल, करंट असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल,
याच्या रिलेटेड ऍटलिस्ट 10 क्वेश्चन्स आपले स्वतःचे बनवून ठेवा. रिझन काय की प्रत्येकाचे प्रश्न स्पेसिफिकली एचआर ऍस्पेक्ट आणि ग्रॅज्युएशन रिलेटेड सेपरेट असणार. म्हणजे हा पार्ट जरी थोडासा कॉमन असू शकतो, पण हा पार्ट सगळ्यांचाच वेगवेगळा आहे. एखाद्याचं ग्रॅज्युएशन आर्ट्समध्ये झालेलं आहे, एखाद्याचं कॉमर्समध्ये झालेलं आहे, एखादं सायन्स आहे, एखादं कॉम्प्युटर इंजिनियर, एखादं लॉ मध्ये. तर त्याच्यामुळं तुम्ही जे काय पाहता तर आपले आपले प्रश्न तयार करून ठेवा. हे प्रश्न तरी तुम्हाला म्हणजे ऑनलाईन कुठे मिळून जाईल. कोणती पण पीडीएफ बघितली जवळपास तुम्हाला इंटरव्ह्यूचे हे क्वेश्चन मिळून जातील. पण हा जो पोर्शन असतो हा तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावा लागतो. म्हणजे माझं फक्त एवढंच सांगणं आहे तुम्हाला की जर का स्वतः तयारी करताय तर या 2 क्वेश्चन्सवर, या 2 पोर्शन्सवर स्वतः क्वेश्चन्स तयार करा. आपल्या एक्सपिरियन्सवर, आपल्या गावाबद्दल, आपल्या नावाबद्दल, एखादं काही वेगळं नाव असेल थोडंसं नॉर्मल नावांपेक्षा त्याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. तर आपले स्वतःचे प्रश्नांची लिस्ट बनवून ठेवा आणि प्रिपरेशन चालू राहू द्या. लिस्ट बनवल्यानंतर काय करायचं, त्याचे आन्सर प्रॉपर तयार करा आणि आपल्या मित्रांसोबत मॉकची तयारी प्रॅक्टिस करा. म्हणजे जसं बस ते प्रश्न जे तयार केलेले समोर मित्राला द्यायचं आणि आपल्या हिशोबात त्याला म्हणायचं प्रश्न विचारा आणि आपण एक ऍक्च्युअल मॉक इंटरव्ह्यू चालतो तसं पाहायचं. ओके. आता पुढचा प्रश्न आहे की ड्रेसिंग बद्दल. बघा, आता सर्वात महत्वाची गोष्ट येते की आपल्याबद्दल झालं की माझे प्रश्न काय येतील, इंटरव्ह्यू कसं चालेल हे सगळं कळालं. पण ड्रेसिंगसाठी कसं सर? तर बघा, ड्रेसिंगसाठी जनरली मेलचा ड्रेस कोड आहे असा राहू द्या. म्हणजे हे फक्त गायडन्स आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्ही घेऊ शकता. माझ्यातर्फे फक्त मी तुम्हाला थोडंसं एक हिंट देते की आपण असं सिलेक्शन असावं. बघा, जनरली कलर कॉम्बिनेशन असे ठेवा, एक टाय असू द्या सोबत. ओके, याच्यापैकी कोणतेही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन असावं. लाईट कलरचे शर्ट्स असावे. जनरली प्रेफरन्स द्या की प्लेन असावे. ओके. आणि कलर घ्या तुम्ही, काय व्हाईट घेताय, व्हाईट ब्लॅक घ्या, ब्लू, स्काय ब्लू, लाईट कलरमध्ये लाईट पिंक, ग्रीन, हे कोणताही कलर तुम्ही वापरू शकता. सोबत कॉम्बिनेशन दिलेली. अवॉइड काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा काय काय लक्ष द्यायचं ते बघा की आपलं जे काही कटिंग वगैरे आहे ते व्यवस्थित ठेवा. ओके. शर्ट बद्दल मी बोललेलं फुल शर्टच पाहिजे. हाफ शर्ट घालून जायचं नाही कुठं आपल्याला इंटरव्ह्यूला. कुस्ती खेळायला नाही जाते आपण, तर इंटरव्ह्यू जातो तर त्या हिशोबाने थोडंसं व्यवस्थित जावं. बेल्ट आणि शूज मॅच ठेवा. सोबत वॉच तुमची जी आहे, वॉच, रिस्ट वॉच जी म्हणतो आपण, जनरली ती नॉर्मल असावी, रेग्युलर, आणि त्याच कलरमध्ये असावी जवळपास सिमिलर तरी. एकदमच विचित्र नाही घ्यायचं की आपण जर का ब्लॅक शूज घालतोय, रेड कलरचा बेल्ट घालून जातोय, थोडंसं विचित्र दिसतं. त्यामुळे कलर होईल शक्यतोवर ब्लॅकिशच ठेवा. डार्क शूज पाहिजे, पॉलिश्ड पाहिजे वेल. त्याच्यानंतर तुम्ही जर का रिंग वगैरे वापरत असाल शक्यतोवर टाळाच. मिनिमम ज्वेलरी असली पाहिजे, म्हणजे की गळ्यात वगैरे फार मोठं लॉकेट, दादा भैयासारखं असं काय घालून जायचं नाही आपल्याला. ओके, हे बेसिक. आणि काय करायचं नाही ते हे इथे लिहिलेलं. म्हणजे हे जनरली आपल्याला माहित असतं, पण तरी पण माहिती असावी आणखी त्यासाठी. जीन्स वगैरे नाही घालायची. आता मी कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मागे दाखवलं होतं. आता इथे पहा समोर तुम्हाला एका व्यक्तीच्या काय म्हणतात त्याला, एक कपडे तसे परिधान केल्यानंतर कसं व्ह्यू होतो तो दिसतो. जनरली कटिंग अशी असावी व्यवस्थित. त्याच्यानंतर ड्रेस, बेल्ट, शूज, टाय असावी, थोडीशी बरं वाटतं, थोडं चांगलं लुक येतं. आणि एवढी काही महाग नसते टाय, तर टाय वी कॅन कॅरी. म्हणजे आम्ही ब्लेझर वगैरे म्हणतच नाही, रिकमेंड करत नाही की ब्लेझरच घालावं म्हणून, असं काही नाही. ब्लेझर नसलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण एक आयडियल किंवा एक नॉर्मल व्ह्यू असा असावा. ओके. त्याच्यानंतर आता फिमेलसाठी ड्रेस कोड. त्यांच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स असतात. त्याच्या आधी त्यांना काय करावं काय नाही करावं त्या गोष्टी पाहून घ्या. की जसं की बघा की हेअर व्यवस्थित बांधलेली असावी, असे मोकळे केस नसावे त्यांचे. त्यानंतर सेम मुलांसारखंच की ज्वेलरी, मिनिमम ज्वेलरी असावी. छोटेच घातलेले असे लोमते वगैरे जास्त घालायचे नाही, ते झुमके वगैरे जे म्हणतात. आणि बाकी ज्या काही डूज अँड डोंट्स आहेत इथे मी दिलेले आहेत. त्यांच्यासाठी बघा, सगळ्यात पहिला ऑप्शन काय, हा पहिला ऑप्शन आहे जे कुर्ती म्हणतो, सलवार कुर्ती, किंवा हा जो नॉर्मल ड्रेस आहे तो दिसतो अशा पैकी. याच्यात कलर कॉम्बिनेशन तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. तर क्लोज नेकचा असावा प्रेफरन्स आहे त्याच्यासाठी. तर हा झाला एक ड्रेसचा ऑप्शन. ओके. म्हणजे मुलींसाठी ड्रेस, त्याच्यानंतर शूज, ज्युती ज्याला जे म्हणतात ते, आणि सेम असेच हेअर असावे. हेअर पण मोकळे नाही ठेवायचे. कानातले छोटे स्टड्स ज्याला म्हणतो ते. वॉच वापरत असतात तर नॉर्मल वॉच, डिजिटल किंवा अशी चमकणारी वगैरे नसावी. नंबर 2चा ऑप्शन आहे, जर का तुम्ही ट्राउझर मध्ये जाणार असता, ट्राउझर आणि शर्ट मध्ये. एखाद्याला समजा कॉलेजमध्ये सवय असते की त्यांच्या ट्राउझर आणि शर्ट्स वगैरे वेअर करून तुम्हाला
असेल तर तुम्ही असं लुक तुमचं ठेवू शकता. म्हणजे ते सेम शूज जे इथं गोष्टी सांगितलेल्या तशाच पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि याच्यावर तुम्ही ब्लेझर कॅरी करू शकता जर का सवय असेल तर. ओके. नाहीतर इतकं जरी ठेवलं तरी चालतं. थर्ड ऑप्शन आता मी सांगितला हा सेकंड, हा थर्ड ऑप्शन. जर का साडी चलत असेल, तुम्ही कम्फर्टेबल असता साडीमध्ये, तर द बेस्ट ऑप्शन म्हणेल मी. म्हणजे तुम्ही आज म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही कोणती यूपीसीची इंटरव्ह्यू पहा, एमपीसीची इंटरव्ह्यू पहा. जर मुली जात असतील जनरली साडीमध्येच जातात आणि साडी कशी घ्यायची तर मग असं क्लोज नेकवाला जो ब्लाउज आहे तो आणि 3/4 स्लीव्हज आणि त्यानंतर साडीचा कलर तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. हे बेसिक इंट्रोडक्शन जे पार्ट होता म्हणजे आपलं इंटरव्ह्यू कसं चालवायचं, कसं असतं, कसं जातं त्याच्याबद्दलचा होता. आता याच्यानंतर थोडंसं बॅच रिलेटेड डिटेल म्हणजे आपली बॅच सुद्धा आहे. स्पेसिफिक बॅच संकल्प 247 जे ऍप आहे आपलं, तुम्ही प्ले स्टोअरवर जर का सर्च कराल, हे आपल्या ऍपचं नाव आहे. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती बॅच परचेस करता येईल. ओके. तर ती बॅच तुम्ही आयओबी ची स्पेशल बॅच आहे ती भेटेल. त्याच्यामध्ये काय असणार आहे त्या गोष्टीबद्दल मी आता बोलतोय. ओके. सगळ्यात पहिल्यांदा 2 तुम्हाला इंटरव्ह्यू भेटतील, मॉक इंटरव्ह्यूज. ओके. फिजिकली या तुम्हाला गरज वाटते, तुम्ही येऊ शकत नसाल तर ऑनलाईन सुद्धा ऑप्शन अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर रिअल टाइम तुमचा जसा इंटरव्ह्यू चालेल तसा चालेल, जवळपास 45 मिनिट्स पर्यंत. आणि त्या सगळ्या व्हिडिओची परफॉर्मन्स तुमची रेकॉर्डिंग केली जाईल. ओके. तुमच्या ओन फोनमध्ये, आमच्या नाही, तुमच्याच फोनमध्ये तुम्हाला ती रेकॉर्डिंग करून भेटेल व्यवस्थित. तुम्ही कसे बोलले, तुमचं काय परफॉर्मन्स होता इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही कशा प्रकारे तुमचा इंटरव्ह्यू दिला, आणखी कसं इम्प्रुव्हमेंट देऊ शकता, हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूच्या काही रेकॉर्डिंगमध्ये पाहू शकता. म्हणजे काही वेळेस वाटतं की आपण काय बोललो, काय चुकलं होतं आपलं, काय नाही. त्याच्यानंतर ऍडिशनल 4-5 लेक्चर असतील. त्याच्यामध्ये आता मी जसं त्या गोष्टीचं सांगितलेलं आहे, HR ऍस्पेक्ट असेल, बँकिंग असेल, प्रोफाईल हँडलिंग असेल किंवा ड्रेस कोड असेल, बॉडी लँग्वेज असेल, ते सगळं गायडन्स तुम्हाला थोडं डिटेलमध्ये या बॅचमध्ये मिळेल. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, पण तिचा प्रत्येक प्रश्न कसा त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करून पण मिळेल की कसं आन्सर द्यायला पाहिजे, कसं एक्सपेक्टेड आहे, काय डिटेल मी इंट्रोडक्शनमध्ये सांगायला पाहिजे, काही नाही, ह्या सर्व गोष्टी. कस्टमाइज आन्सर असतील तुमच्या प्रोफाईल बेसमध्ये. आता भरपूर वेळेस काय होतं की प्रत्येकाचा गॅप असतो. त्याच्यानंतर एज्युकेशनल गॅप असेल किंवा कोणी वर्किंग असेल, वर्किंग करता करता त्यांना जॉब सोडलेला असतो, मग त्याचे काय रिझन द्यायचे. पण ते प्रोफाईलवर म्हणजे प्रत्येक तुमचं माझी प्रोफाईल प्रत्येकाची वेगळी आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला आन्सर त्याचं डिझाईन करावं लागतं. ते आन्सर तुमचं डिझाईन करण्यात येईल. म्हणजे फक्त मी एक्झाम्पल दिलं गॅप रिलेटेड, असे प्रत्येक कोणते पण आन्सर असतील तेही आपल्याला करता येते. काही ग्रुप डिस्कशन आणि ऍक्टिव्हिटी पण असतील. म्हणजे जसा ग्रुप झाला तर समजा 5-10 जणांचा एक ग्रुप, तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली जाईल. तुम्ही सकाळी टास्क दिली जाईल, संध्याकाळी आपण त्याचं कंबाईन बसून डिस्कशन किंवा एक टीम ऍक्टिव्हिटी घेण्यात येईल. त्याच्यानंतर काही एक्सपिरियन्स प्रोफेशनल आहेत, त्यांच्यासोबत पण आपल्याला डिस्कशन करता येईल. म्हणजे जे वर्किंग आहेत, एलबी म्हणून वर्किंग आहेत, बँकिंगमध्ये वर्किंग आहेत करंटली, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये वगैरे, असं आपण त्यांच्यासोबत पण डिस्कशन करतो. लाईव्ह मॉक तुम्हाला ऑब्झर्व सुद्धा करता येईल. म्हणजे आता मॉक चालू आहेत, तर त्याच्यामध्ये समजा तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे, तुम्ही ऑनलाईन पण येऊ शकता, ऑफलाईन इथे संभाजीनगरमध्ये येताल तरी तुम्हाला त्या ऑब्झर्वेशनसाठी फॅसिलिटी मिळून जाईल. एवढं होतं आपल्या बॅच रिलेटेड. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेरीज आहेत, सर काही डिस्काउंट आहे का, सर काही आणखी प्रॉब्लेम्स आहेत माझे, डिस्कस करायचे असतील तर मला या नंबरवर कॉल करा. 9765949363. कॉल करा, मेसेज करा. काय असेल तर आपण डिस्कस करायचं असतील त्या गोष्टी आपण करू शकतो. ओके मित्रांनो, हे होतं स्पेसिफिक तुमचं प्रिपरेशन कसं करावं याच्या रिलेटेड गायडन्स, आणि ज्यांना सेल्फ करायचं आणि आमच्यासोबत करायचं त्याच्याबद्दलच्या बॅचची माहिती. काय प्रॉब्लेम असेल तुम्ही डिस्कस करू शकता या दिलेल्या नंबरवर. थँक्यू. ऑल द बेस्ट.